टाळी वाजवा. सिस्टीमवाले आता एक काम करा, डिपो सगळा काढून टाका, सगळा आम्हाला ठेवा. फक्त माझा डिपो काढून टाका, आवाज कडक करा आणि प्लेन द्या, बाकी काही करू नका. झालं का? आहे आपण डिपो थोडा, काहीच ठेवायचं काही, बिलकुल काहीच ठेवायचं. फक्त गायकांचं भक्ताईचे जाना जे देहिदास गेले आशा पाश निवारणी, विषय तो त्यांचा झाला लावडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे, निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे, काहीच साकडे पडलेली, विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन माता पिता. कावडे सत्य कर्मा भावे साय, हातलिया भर जगाने, विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन माता पिता. विठ्ठल
उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो निर्मल पावनी आश्रय जननी देवांचे नमो सद्गुरु दया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आहे मस्तक माझा पाया
वैकुंठवासी हरिभक्ती परायण आपल्या वारकरी संप्रदायातील एक संतत्वाला प्राप्त झालेला एक व्यक्तित्व आपल्या वारकरी संप्रदायाच्या भरवीव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते वैकुंठवासी हरिभक्ती परायण परशुराम बाबा यांच्या आशीर्वादानं आणि यांच्याच प्रेरणेनं हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ काळुस्ते तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या सर्व ग्रामस्थांच्या पंचक्रोशीतील सर्व जनता जनार्दनांच्या सहकार्यातून तनमन धनातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि आजची या उत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा योगायोगानं माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी जीवन व्यतीत करणाऱ्या वारकऱ्याकडे आलेली आहे. ज्यांच्या संबंधानं मला या ठिकाणी येणं झालं आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. ते आपल्याच गावातील ग्रामस्थ हरिभक्ती परायण श्री नवलू बाबा सावंते जे गावकरी जरी तुमचे असले पण राहायला आमच्या ठिकाणी येत नाही. त्यांचं सर्वच कुटुंब त्या सर्वांच्या माध्यमातून आणि विशेषतः बाबाच्या आणि आईच्या फार आदरास्तव या ठिकाणी मला येण्याचा योग प्राप्त झाला. त्यांनी सांगितलं आमच्या गावात असा असा उत्सव मानत होतो, तुम्ही याल का? म्हटलं तुम्ही बोलवलं तर येऊ, तुम्ही बोलून पहा, येण्याचा प्रयत्न करू. आणि मग त्यांनी सांगितलं इथं ग्रामस्थांना फोन केला आणि म्हणे आपल्या आईला दुसरा दिवस आणि म्हणून मग आपल्या आईला दुसरा दिवस म्हणून तुमचाही आम्ही दुसरा दिवस घालतो. म्हटलं ठीक आहे दुसरा घाला, दाव मला का घाला. म्हणून दुसऱ्या दिवसाची सेवा नवलू बाबांच्या वतीनं त्या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे. अगदी एक साधं भोळं अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी पारमार्थिक कामाकरिता अगदी अग्रेसर राहतात. आई पण आणि बाबाई पण आमच्या इथं फार मोठे मोठे उत्सव नेहमी चालू त्या ठिकाणी करत राहतो आणि त्या उत्सवामध्ये सर्व प्रकारानं त्या ठिकाणी ते सहभाग घेतात. पण ते आर्थिक असो आणि बाकी इतर बाबतीनं असो तनमन धनानं त्यांचा सहभाग असतो. प्रत्येक कामाकरिता परमार्थिक कार्याकरिता त्यांची त्या ठिकाणी एक वेगळा अशा प्रकारचा अट्टास आणि आमच्या या कसारा गावामध्ये देखील त्यांचा राहतो. अशा प्रकारे वारकरी जीवन व्यतीत करणारं व्यक्तिमत्व आहे. साधं थोडं व्यक्तिमत्व आहे. मला त्यांनी कितीतरी फोन केले असतील की तुम्ही याल का, कुठवर आले बाबा, काही चिंता करू नका. त्यांना असं वाटत होतं की महाराज येतात का नाही आणि म्हणून कितीतरी त्यांनी फोन केले. साधं अंतःकरण त्यांचं आणि त्यांच्या निमित्तानं त्या ठिकाणी येणं झालं. निमित्त जरी ते असले परंतु आपल्या सर्व ग्रामस्थांचं त्याच्या पाठीमागे काय आहे सहभाग आहे. या कीर्तन प्रसंगी गायनाकरिता आपल्या गावातील सर्व त्या ठिकाणी वारकरी मंडळी उभी आहे. मला कोणाची नावं माहिती नाही पण कोणाची बाबा उभे. नाव सांगा बाबा. यांचंच राज्य सुरू झाले नाही का. राजाराम या ठिकाणी इसका रामच नाही तर राजा राम त्या ठिकाणी काल येऊ आहे. बाबा उभे सर्व मंडळी हे गायनात आहे. बाबा तुमचं नाव? रामदेव पुरुषोत्तम निवृत्ती महाराज सर्व मंडळी. आणि सांगू का जे माझ्या बरोबर आहे ते कमी नाही, हे आनंद आहे. आमचे गुरुस्थानी असणारे हरिभक्ती परायण आनंद बाबा गोगरे
ठिकाणी उपस्थित आहे. आमचे तानाजी मामा आहेत मोठ अशी पक्वादाची साथ देण्याकरिता आपण याच गावातले काय ना महेंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचा संकेत या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही वाजवणारे फार चांगले आहेत. महाराज एक सांगू का, राग नाही ना येणार तुम्हाला, येईल का नाही ते सांगा. नाही येणार, फक्त काळी पॅन्ट नव्हती घालायला. बाकी तुम्ही एवढे नम्री आहेत, तुम्ही काय कमी नाही, तुम्ही पण नम्री आहे. परंतु काळी पॅन्ट नका घालत जाऊ. नाही धोतर परंतु सफेद पॅन्ट राहिली पाहिजे. नाही आपल्या संप्रदायाची ओळख आहे आणि म्हणून तेवढी दक्षता घ्या. राग नका येऊन देऊ, चांगलं सांगितलं. ज्यांची सिस्टीम आहे अगदी गोड आहे, तेव्हा सुंदर अशा प्रकारचं सिस्टीम साधन आहे. त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. ज्यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून या आजची कीर्तन सेवा आपण सर्व मंडळी महाराष्ट्रभर पाहणार आहेत. ते आमचे तन्मय महाराजांनी त्या ठिकाणी कीर्तन आणि रेकॉर्डिंग करतात. सुंदर अशा प्रकारची पेटी बाबा वाजवतात. बाबाही उपस्थित आहे. आपण सर्व मंडळी, माता भगिनी, सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या पावन पवित्र उपस्थितीमध्ये आपल्या संकल्पित वेळेत अभंगाचं चिंतन करायचं. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगाद्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या भक्तांची म्हणजेच खऱ्या संतांची काही लक्षणं सांगून त्यांचा परिचय म्हणजे त्यांची ओळख या अभंगाद्वारा करून देतात. प्रश्न पहिला असा आपण त्या ठिकाणी उभा करू की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संतांची म्हणजेच भक्तांची का आपल्याला ओळख करून देत असतील? काय गरज आहे संतांची अथवा भक्तांची ओळख करून घेण्याकरिता? काय गरज आहे? त्यांची ओळख जीवनामध्ये झालीच पाहिजे का? अशी काही गरज आहे का? संतांची भक्तांची ओळख जीवनामध्ये झालीच पाहिजे असं काही नियम आहे का? किंवा त्यांचा जर परिचय, त्यांची जर ओळख झाली नाही तर आमच्या जीवनामध्ये काही बिघाड होईल का? काही त्रुटी राहतील का? कशा करिता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या संतांची व भक्तांची आपल्याला ओळख करून देतात? कारण संतांच्या अथवा भक्तांच्या ओळखीपेक्षा इतरांच्या ओळखी आम्हाला त्या ठिकाणी आमच्या उपयोगाच्या ठरतील. एखाद्या आमदाराची, एखाद्या खासदाराची, एखाद्या मंत्र्याची जर ओळख करून दिली तर बाबा ती काहीतरी लौकिक दृष्ट्या लाभाची ठरेल, फायद्याची ठरेल. तेव्हा का तुकोबाराय एवढा अट्टहास या भक्तांच्या व संतांच्या ओळखी करतात? कारण तुकोबाराय ज्या भक्ताची अथवा संतांची ओळख करून देणार आहे ते भक्त अथवा संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांसारखेच असतील. आणि जर ते तुकोबारायांसारखे असतील तर लौकिक दृष्ट्या आम्हाला काही फायदा होणार नाही. कारण तुकोबारायांसारखे जर ते भक्त अथवा संत असतील तर तुकोबाराय जसे त्या ठिकाणी भौतिक दृष्ट्या दारिद्र्य भोगणारे तसेच ते संत अथवा भक्तही भौतिक दृष्ट्या दारिद्र्य भोगणारे. आणि असे दारिद्र्य भोगणारे असणारे संत, दारिद्र्यानं व्यापलेले संत अथवा भक्त यांची जर आम्हाला तुकोबाराय ओळख करून दिली तर आम्हाला काय आमच्या जीवनामध्ये विशेष असा फायदा किंवा लाभ होईल? त्यापेक्षा एखाद्या आमदाराची, एखाद्या खासदाराची, एखाद्या मंत्र्याची ओळख झाली तर काही आमची राहिलेली कामं होती. या
यात्रेची ओळख जर झाली तर काहीतरी आर्थिक लाभ त्याच्याद्वारा होईल, एखादी योजना आम्हाला आणता येईल. एखाद्या मंत्र्याची जर ओळख झाली, एखाद्या आमदाराची ओळख करून दिली तर त्यातून काहीतरी लाभ आम्हाला प्राप्त होईल भौतिक दृष्ट्या. संतांच्या ओळखीची आवश्यकता का? संत जे तुकोबाराय ओळख करून देणारे ते तुकोबारायांप्रमाणेच आहेत ना. तुकोबाराय स्वतः म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळे जाऊ पुढे भिके कुतरी घर राखी. तुकोबारायांची आर्थिक परिस्थिती. तुकोबाराय 18 विश्व दारिद्र्यानं त्या ठिकाणी व्यापले. दुष्काळानंतर जगद्गुरु तुकोबारायांची ही परिस्थिती. जाऊ पुढे भिके कुतरे घर राखी आम्ही सदैव सुडके. आमच्या जवळ जर चोर आला तर चोराला धाक पडतोय की याची काय चोरी करावी, इतके आम्ही त्या ठिकाणी सुडके आहोत, काही नाही आमच्याकडे. आणि असे जगद्गुरु तुकोबारायांच्या भक्तांची ओळख करून देणार आहे ते भक्तही तुकोबारायांप्रमाणे. काय त्या भक्तांचा संतांची ओळख करून आम्हाला लाभ होणार आहे. तर याची काही कारणे माणसाने तुम्हाला सांगणारे भजन लक्षात घ्या. जरी लौकिकदृष्ट्या प्रापंचिकदृष्ट्या संतांच्या परिचयाचा, संतांच्या ओळखीचा, भक्तांच्या परिचयाचा, भक्तांच्या ओळखीचा काही लाभ झाला नाही तरी देखील पारमार्थिक दृष्ट्या, आत्मिक दृष्ट्या मात्र संतांच्या परिचयाची आणि संतांच्या ओळखीची नित्यांत गरज जीवाला आलेली मनुष्याला जर जीवन पतनाला, मनुष्याचं जीवन जर पतनाला जायला नको, जीवनामध्ये उद्धाराची प्राप्ती व्हावी, जीवन हिताला प्राप्त व्हावं, जीवाचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर जीवाच्या कल्याणाकरिता, जीवाच्या हिताकरिता आणि संतांच्या अथवा भक्तांच्या परिचयाची ओळख अत्यंत महत्वाची आहे. जीवनात उद्धाराची प्राप्ती जर करायची असेल तर तो उद्धार केवळ आणि केवळ संत करतात. जीवनामध्ये कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर कल्याण करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ संतांमध्ये अथवा भक्तांमध्ये आहे. हित व्हावं, अहित होऊ नये असं जर वाटत असेल तर केवळ आणि केवळ जीवनामध्ये संत भेटणं गरजेचं. संतांशिवाय हे बाकी काही त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. इतर लौकिक ज्या वस्तू आहेत त्या लौकिक वस्तू लौकिकाची प्राप्ती करून देतील, परंतु त्यामुळे हित होणार नाही, त्यामुळे कल्याण होणार नाही, त्यामुळे सद्गती प्राप्त होणार नाही, त्यामुळे उद्धार होणार नाही. उद्धाराकरिता, हिताकरिता, कल्याणाकरिता केवळ आणि केवळ संत जीवनामध्ये त्या ठिकाणी भेटणं आवश्यक आहे. म्हणजे संतांचा परिचय, संतांची ओळख होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण संतांना जीवाचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे इतरांना नाही. मनुष्याचं हित कशात आहे, अहित कशात आहे हे केवळ आणि केवळ संतांना माहिती. महाराज म्हणतात ना, शोधून आले संत
हित अहित कशात आहे हे जर कोणाला माहित असेल बाबा ते केवळ आणि केवळ संतांना माहिती. संतान ठेवीत हे बाकी कोणालाही माहिती नाही. संत येतानाच हे सर्व शोधून आले. महाराज म्हणतात शोधून आले संत हिताहित जगाचे हिताहित शोधून संत आले. संतांनी जे संशोधन केलं की नेमकी या मनुष्याचं हित कशात, जीव हिताला कशाने प्राप्त होईल, जीवाचं हित कशात आहे, हे सर्व याचं संशोधन करून आणि मग संत या ठिकाणी आलेले आहे. जगाच्या कल्याणात याच्याकरिता त्यांचं हित व्हावं, कल्याण व्हावं याच्याकरिता केवळ आणि केवळ संत त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. त्याकरिता संतांविना प्राप्ती नाही आहे. तुम्हाला म्हणायचंय ऐका, फक्त गडबड करू नका. इतर कीर्तन वेगळे आणि ह्या भावाचं कीर्तन जराच वेगळे. मला मौका पाहून चौकाला आलो. देवाच्या प्राप्तीकरिता संत आहेत हे चिंतनाला अजून फाट्यापर्यंत जायला जेवढी वेळ लागेल ना तेवढं वेळ म्हणून ध्यान देऊ नये. अगदी समर्पक बसेलच असंच प्रमाण द्यायचं, नाही तर काय एवढे प्रमाण दिलंच पाहिजे असं काय नाही. म्हणून समर्पक प्रमाण पाहिजे. मी ते सांगणार तेव्हा तुम्ही आवर्जून ते प्रमाण द्या. प्रमाण योग्य आहे, परंतु अजून त्या प्रसंगाला किंवा त्या चिंतनापर्यंत आपण पोहोचलेलो नाही. उद्धार व्हावा याच्याकरिता संत त्या ठिकाणी अवतार घेत असतात. आणि म्हणून संतांना हित माहिती अहित माहिती, उद्धार करण्याचं कल्याण करण्याचं सामर्थ्य जर कोणाला असेल तर भक्तामध्ये वा संतांमध्ये. आणखी संतांच्या ओळखीची, भक्ताच्या ओळखीची, भक्ताच्या परिचयाची काय आवश्यकता आहे, तर एक वस्तू आहे. त्या वस्तूकरिता रात्रंदिवस प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येकाचा प्रयत्न केवळ मनुष्याचाच नाही तर इतरही जीवाचा त्या वस्तूच्या प्राप्तीच्या संबंधाने रात्रंदिवस प्रयत्न चालू आहे. आणि ती वस्तू म्हणजे सुख. आता इथं बसलेल्यांपैकी मी जर असा प्रश्न त्या ठिकाणी सामुदायिकरित्या प्रत्येकाला केला आणि विचारलं की सांगा सुख कोणाकोणाला पाहिजे आहे, असा जर प्रश्न विचारला तर प्रत्येकाचे बोट वर होते. बरोबर. आणि जर असा प्रश्न विचारला तर दुःख कोणाकोणाला पाहिजे तर एकही बोट वरती करणार नाही. कारण दुःख जगामध्ये कोणालाही नकोय आणि सुख मात्र त्या ठिकाणी प्रत्येकाला हवं. प्रत्येकाला हवं. अहो माणसांना देव नको वाटतोय परंतु सुख मिळालं. एखाद वेळेस माणसं देवाचा धिक्कार करतील, देव नको म्हणतील परंतु सुखाला नाही म्हणणार नाही. आपण मनुष्यच काय, परंतु गटारामध्ये शेणामध्ये असणारा जो जंतू आहे ना, तो जंतू देखील सुखाची अपेक्षा करतो. दुःखात उद्विजते जंतू सुखात सर्वाय रुचते. सर्वांना त्या ठिकाणी रुचणार जर काय असेल तर ते सुख आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी सुखाची अपेक्षा आहे. दुःख मात्र कोणाला नकोय. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. अहो दुःख हा शब्द देखील
आपल्याला सहन होत नाही तर भोगणं आणि प्राप्त होणं ह्या अलीकडे पलीकडचा विषय. दुःख कोणालाही नकोय, सुख मात्र प्रत्येकाला हवंय. आणि एक सांगू का, या सुखाकरिता नित्यांत आवश्यकता जर कोणाची असेल तर ती संतांची. तुम्ही म्हणाल कसं, तर एक लक्षात घ्या, सुख जर जीवनामध्ये पाहिजे असेल तर सुख असं सहजासहजी प्राप्त होत नाही. शाश्वत सुखाची प्राप्ती भगवत प्राप्ती. तुकोबाला म्हणतात की जोपर्यंत देव आपलासा होत नाही तोपर्यंत सुख प्राप्त होणार नाही.
पण सुख भगवान परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय नाही. देवाची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुख प्राप्त होत नाही. आता जे सुख आपण भोगतो आहे पण अशाश्वत सुख आहे. हे शाश्वत अशा प्रकारचं सुख नाही. का शाश्वत नाही? स्थिरता प्राप्त झाली नाही म्हणून शाश्वत नाही. जीवन स्थिर नाही, अस्थिर अशा प्रकारचं जीवन आहे आणि म्हणून अजून खऱ्या सुखाची प्राप्ती आपल्याला झाली. मरणोत्तर देखील ज्यांचा विशेष त्या ठिकाणी खरं सुख प्राप्त झालं की मग काही करण्यामध्ये एक महान संत त्या ठिकाणी कामाशी अवस्था आहे आणि मग स्थिर अवस्थेला भक्ती पाहून सदैव सुखाच्या समाधानाच्या आनंदाच्या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरती भेटतात आणि म्हणून त्या सुख परमात्म्यानं केवळ आणि केवळ जे शाश्वत सुख आहे ते भगवान परमात्म्याच्या प्राप्तीत येणे विना जीवा सुख नव्हे. याच्याशिवाय या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय सुख नाही. म्हणून तुकोबारा अग्राने सांगतात आपला तो एक देव करून यावा, तो एक देव आपला करून यावा. एकदा की तो देव आपला झाला, तो आपल्याला प्राप्त झाला की जे इच्छित सुख आहे, ज्या सुखाची रात्रंदिवस आपण वाट पाहत आहोत, ज्या सुखाकरिता रात्रंदिवस तळमळ चालू आहे, ज्या सुखाकरिता रात्रंदिवस प्रयत्न अट्टहास चालू आहे, ते सुख भगवान परमात्म्याच्या प्राप्तीनं, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीनं आणि प्राप्त होईल. भगवत प्राप्तीतच खऱ्या सुखाची प्राप्ती आहे. पण ऐका ना, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीत जरी खऱ्या सुखाची प्राप्ती असली तरी त्या सुखाच्या प्राप्तीकरिता भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. पण भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरिता संतांची प्राप्ती आवश्यक आहे. कारण संताशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती कोणी, ऐसे वेद देती कोणी, ऐसे वेद देती कोणी. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती कोणी, ऐसे वेद देती कोणी, ऐसे वेद देती कोणी. संताविना प्राप्ती त्याची प्राप्ती नाही. निर्णय सांगत असताना व्याधानं दिलेला निर्णय ऐसी वेद देती वही हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे एका मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा हे देव करी भांग हे ज्ञान पैका बरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या भजावे सर्वसे तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ. आणि मग या संतांशिवाय कारण भगवान परमात्मा आणि आपण जीव याच्यामधला जर मधला दुवा कोण असेल तर तो दुवा म्हणजे त्या ठिकाणी कोण आहे? संत आहे. आता मोबाईल झाले, फोन झाले, आता सर्व त्या ठिकाणी आधुनिकता आणि प्रगती केलेली आहे विज्ञानाची. पण पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी काय करायला लागायचं? पत्र लिहायला लागायचं आणि पत्राद्वारे बाबा व्यवहार केला जायचा. आणि मग जास्तच त्या ठिकाणी महत्वाचं काय असेल तर तार केली जायची. आणि काही एवढं महत्वाचं विशेष नसेल, खुशालीच विचारायचे असेल तर पत्र त्या ठिकाणी लिहिलं जायचं. मग तो जो काय कोणी आपला आप्त संबंधी नातेवाईक जो आपल्याला पत्र लिहायचा ते पत्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करायचं? पोस्टमॅन करायचं. म्हणजे ज्याचं पत्र आहे त्याचं पत्र पोहोचवण्याचं काम पोस्टमॅन करायचं. म्हणजे दोन माणसांमध्ये, दोन व्यक्तींमधली दुवा जर कोण असायचा, पोस्टमॅन असायचा. त्यामुळे
याची त्याला त्याची याला खुशाली कळायची, सुख दुःख त्यांना त्या ठिकाणी समजायची. तसं भगवान परमात्मा आणि जीव या दोघांमधला दुवा जर कोण असेल तर संत आहे. आणि संताशिवाय देवाची प्राप्ती कदापि शक्य नाही. तुम्ही म्हटले की नाही संतांना मध्यस्थी घ्यायचं नाही, डायरेक्ट देवाकडे जायचं शक्य होणार नाही. अहो साधं मंत्र्याकडे जायचं असलं तर मंत्र्याच्या पियेला राहावं लागतं, हाताला 500ची द्यावी लागते, तेव्हा मंत्र्यापर्यंत पोहोचता येतं. इथं देवापर्यंत पोहोचायचंय आणि देवाचे प्रिय जर कोण असतील तर ते संत आहे. आणि म्हणून देवापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या ठिकाणी संतांच्या हाताला धरावं लागते किंवा संतांच्या मागे चालावं लागते, संतांचं मार्गदर्शन करावं लागते. त्याच्याशिवाय त्या ठिकाणी देवाची प्राप्ती होणार नाही. अहो साधं पंढरपूरला जरी गेलो ना तर पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर संतांचं दर्शन घ्यावं लागतंय, तेव्हा त्या ठिकाणी कुठंतरी पांडुरंगाचं दर्शन होतं. साधं पंढरपूरला गेल्यावरती पांडुरंगाच्या दर्शनाकरिता अगोदर संतांना त्या ठिकाणी लोटांगण घालावं लागतंय, तेव्हा पांडुरंगाचं दर्शन. आधी पुंडलिकरायांचं दर्शन घ्यायचं, तिथून निघालं की मग जोखोबरायांचं दर्शन घ्यायचं, जोखोबरायांचं झालं की नामदेव महाराजांचं दर्शन घ्यायचं, नामदेव महाराजांचं दर्शन झालं की पुढे त्या ठिकाणी कानोपात्राचं दर्शन घ्यायचं. आणि या सर्व संतांच्या दर्शनानंतर कोणाचं दर्शन आहे? पांडुरंगाचं. तर याचा अर्थच असा आहे की देव जर प्राप्त करायचा असेल तर अगोदर संतांना शरण जा. संतांच्या शरणागतीशिवाय आणि संतांच्या मार्गदर्शनाशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही. आणि देव जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही सुखी होत नाही. आणि म्हणून संतांची देवाच्या प्राप्तीकरिता काय आवश्यक? कारण माणसाला पाहिजे सुख. सुख कुठे आहे? देवाजवळ. देव कोणामुळे प्राप्त होईल? संतांमुळे प्राप्त होईल. जर प्रत्येक जीवाला वाटतंय की आम्हाला सुख प्राप्त व्हावं तर प्रत्येकानं देव आपलासा केला पाहिजे. आणि देव आपलासा करण्याकरिता संतांच्या जवळ गेलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे, संतांना भेटलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि या सर्वाकरिता संत वा भक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे. जर त्यांना ओळखताच आलं नाही आणि कोणालाही भक्त म्हटलो आणि कोणालाही संत म्हटलो आणि ते जर अभक्त निघाले आणि संत नसून संत जर निघाले तर त्यांचं तर वाटोळच, पण आपलंही वाटोळ. देव तर मिळणारच नाही, पण अधपतनाला जाण्याची दाट शक्यता आहे. कारण कलियुगामध्ये असे भक्त आणि असे संत भरपूर आहेत. महाराज म्हणतात या पोटाकरता कितीतरी संत झाले, पोटासाठी संत कलित झाले बहुत, नाही का? आणि म्हणून माणसाची फसवणूक होऊ नये. आणि दाट शक्यता आहे कलियुगामध्ये. कारण आपण कोणालाही भक्त म्हणतो आणि कोणालाही त्या ठिकाणी संत म्हणतो. आणि म्हणून जो संत नाही, जो भक्त नाही आणि त्याला संत भक्त म्हणून आपल्या जीवनामध्ये काही आपली फसवणूक झाली तर जीवन अधपतनाला जाईल. ज्याकरिता त्या संतांकडे चाललो आहे ते प्राप्त होणार नाही असं जगद्गुरु तुकोबारायांना वाटायला लागलं. आणि म्हणून तुकोबाराय म्हटले की ही सर्व त्या ठिकाणी सुखाची गिराईक आहे आणि सुख देवाच्या प्राप्तीत आहे. देव संतांमुळे प्राप्त होतो. आणि म्हणून खऱ्या संतांची ओळख या मानवी जीवनात मानवी मनुष्य मात्राला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. याच्याकरिता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्या खऱ्या संतांचं आणि खऱ्या भक्तांचा त्या ठिकाणी परिचय करून देतात. खरं तर संत अन्य प्रकारचे आहेत, भक्त अन्य प्रकारचे. ते सहजासहजी त्या ठिकाणी ओळखता येणं अशक्य आहे. म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्यांची काही अंतर्लक्षणं, काही बाह्य लक्षणं सांगून आणि त्या संतांचा, त्या भक्तांचा परिचय करून देतात. तोच परिचय, तीच ओळख त्या भक्तांची, खऱ्या भक्तांची परिचय ओळख श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात
परिचय करून देत असताना दोन लक्षणं अभंगाच्या प्रथम चरणात श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय पहिलं लक्षण सांगतात भक्त ऐसे जाना जे देही उदास. पहिलं लक्षण जे देहाच्या संबंधानं उदास आहेत त्यांना त्या ठिकाणी भक्त म्हणतात. दुसरं लक्षण उत्तरात सांगतात गेले अशा पाश निवारणी ज्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची आशा शिल्लक राहिली नाही, ज्यांचं जीवन आसक्ती विरक्त अशा प्रकारचं जीवन झालेलं आहे, कोणत्याही प्रकारची इच्छा ज्यांच्या जीवनामध्ये शिल्लक राहिली नाही त्यांना त्या ठिकाणी भक्त म्हणावं. पहिलं लक्षण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे जे भक्त आहेत ना, जे खरे भक्त आहेत ते खरे भक्त देहावरती आसक्त नाही, उदासीन अशा प्रकारचे उदास आहे. का उदास आहे? कारण देहाच्या संबंधानं असणार जे देहाचं अशाश्वत स्वरूप आहे ते अशाश्वत स्वरूपाची त्यांना त्या ठिकाणी अशाश्वत स्वरूपाचं संपूर्ण ज्ञान त्यांच्या ठिकाणी म्हणून ते त्या ठिकाणी देहावरती आसक्त नाही तर देहावरती उदास. सदैव जे देहावरती उदास ते त्या ठिकाणी खरे भक्त आहे. उत्तरार्धात तुकोबाराय सांगतात गेले आशा पाश निवारणी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची आशा राहिली नाही. आता आशा हा असा प्रकार आहे की हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा विषय आहे. असा एकही मनुष्य नाही की ज्याच्या जवळ त्या ठिकाणी आशा नाही. अगदी त्या ठिकाणी बाबा वयोवृद्ध काठीवर आलेले काही म्हातारे राहतात तरी सुद्धा त्यांना वाटतंय की अजून काहीतरी करावं, करण्याची काय इच्छा आहे, आशा आहे, आसक्ती आहे. ही आशा न संपणारी अशा प्रकारची आशा आहे. ज्याच्याकडे 10 रुपये आहेत ना त्याला वाटतंय की मला 100 रुपये कधी प्राप्त होतील. ज्याच्याकडे 100 आहे त्याला वाटतंय की 1000 रुपये कधी प्राप्त होतील. ज्याच्याकडे 1000 आहे त्याला वाटतंय लाख रुपये कधी मिळतील. ज्याच्याकडे लाख रुपये त्याला वाटतंय कोटी रुपये कधी मिळतील. ज्याच्याकडे कोटी आहे त्याला वाटतंय मी अब्जपती कधी होईल. इतकाही जरी श्रीमंत झाला तरी त्याला वाटतंय की मी त्या ठिकाणी राजा कधी होईल. राजा जरी एखादा झाला तरी त्याला वाटतंय की मी चक्रवर्ती सम्राट कधी होईल. चक्रवर्ती सम्राट जरी झाला तरी त्याला वाटतंय की मला इंद्रपद कधी प्राप्त होईल. इंद्रपद जरी प्राप्त झालं तरी त्याला वाटतंय की मला ब्रह्मपद कधी प्राप्त होईल. ब्रह्मपद जरी प्राप्त झालं तरी वाटतंय की मला विष्णुपद कधी प्राप्त होईल. विष्णुपदही प्राप्त झालं तरी त्याला वाटतंय की मला शिवपद कधी प्राप्त होईल. हे न संपणार आहे. आपली वेळही संपल, दुसऱ्या दिवसात सूर्य उगवल तरी सुद्धा हे चालूच राहील. का तर ती आशा आहे महाराज, ती न संपणारी अशा प्रकारची आशा आहे आणि ही प्रत्येकाला आशा आहे महाराज. असा कोणी नाही की त्याच्याजवळ त्या ठिकाणी आशा नाही. पण केवळ आणि केवळ या जगतामध्ये संत अथवा भक्त हे एकमेव आशा आहे की ज्यांच्या जवळ ही आशा नाही. गेले आशा पाश निवारण, हे आशा पाश निवारण झालेलं आहे. या आशा पाशातून जे त्या ठिकाणी विरक्त दशेला प्राप्त झाले, कोणत्याही प्रकारची आशा नाही. आणि एक सांगू का,
ही आशा दुःख देणारी, आशा ही परम दुःख, नैराश्य परम सुख, आशा विरहित जीवन हे सुख प्रदान करणारं जीवन आहे, नीट ऐका. आणि आशा आसक्त जीवन, इच्छा असणारं जीवन हे दुःख प्रदान करणारं जीवन आहे. आणि म्हणून कमीत कमी पारमार्थिक माणसाकडे तरी ही आशा नसावी. ही आशा चांगल्या परमार्थातून देखील माणसाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारची आशा आहे. या आशेनं चांगल्या चांगल्याला दुःख दिलेलं आहे. रामायणामध्ये गोड कथा आलेली आहे. भगवान श्रीराम परमात्म्याच्या धर्मपत्नी सीता माता, झालं असं पंचवटीमध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा वास्तव्य करतात आणि तिथं शूर्पणखा नावाची राक्षसी आलेली आहे, जी रावणाची बहीण आहे. अगदी त्या ठिकाणी रूप बदलून आलेली आहे, सौंदर्यवतीचं रूप धारण केलेले आलेली आहे. आणि त्या ठिकाणी भगवान लक्ष्मणांना ती त्या ठिकाणी अंगसंग करण्याचा, दगड करण्याचा प्रयत्न करते. राग आलेला आहे आणि तिचं नाक कापलेलं आहे. आणि मग तिनं ती तक्रार घेऊन लंकेमध्ये गेली आणि मग तिचा बदला घेण्याकरिता रावण त्या ठिकाणी तत्पर झालेला आहे. कसा बदला घ्यायचा तर म्हणे, राम आणि लक्ष्मण हे दोघे पंचवटीमध्ये त्या ठिकाणी कुटी करून राहत आहेत, पर्णकुटीमध्ये राहत आहेत. रामाची पत्नी सीता आहे. आणि मग यांचा बदला, रामाचा आणि लक्ष्मणाचा हा बदला घेण्याकरिता तिथं काहीतरी योजना केली पाहिजे. आणि म्हणून मारीचाला, मारीच मामा आहे त्याला त्यांनी सांगितलंय, तू सुवर्णाचं, सर्वांना कथा माहिती आहे, सुवर्णाचा हरिण बन. मारी सुवर्णाचा हरिण झालेला आहे आणि त्या पंचवटीमध्ये त्या ठिकाणी गेलेले. सीता मातेनं ते सुवर्णाचं हरिण पाहिलं आणि इच्छा निर्माण झाली, आशा निर्माण झाली, हरणाविषयी आसक्ती निर्माण झाली. पुढे आपल्याला माहिती ते हरणाच्या प्राप्तीकरिता रामाला आग्रह केलेला आहे. प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या पाठीमागे गेलेले, तिकडे रावण आलेला आहे, साधूचं रूप घेऊन आलाय, सीता मातेला उचललेलं आहे आणि लंकेमध्ये घेऊन गेलेलं आहे. आता ती रावणाची लंका होती महाराज, ऐश्वर्य संपन्न रावण होता. रावणासारखी संपत्ती आजपर्यंत कोणाकडे नाही, त्याच्या अगोदरही नव्हती, इथं पुढे राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी कोणाच्या संपत्तीचं वर्णन नाही केलं, पण रावणाच्या संपत्तीकरिता 4 चरण जगद्गुरु तुकोबारायांनी गाथेमध्ये खर्च केलेले. जगद्गुरु तुकोबारायांनी देखील रावणाच्या संपत्तीचं वर्णन करावं. असा ऐश्वर्य संपन्न रावण आहे, तेव्हा त्याची लंका कशी असेल बरं. ज्या वनामध्ये सीता मातेला ठेवलं ना, त्या वनाचं नाव आहे अशोक वन. याचा जर संधिफोड केला तर शोक म्हणजे दुःख, म्हणजे नाही, जिथं दुःख नाही अशा अशोक वनामध्ये सीता माता आहे. परंतु सांगू, त्या हरणाच्या इच्छेपोटी अशोक वनात जरी सीता माता राहते तरी तिथं दुःख भोगते, सुख भोगत नाही. कारण काय, तर सीता मातेला झालेली इच्छा, आशा, इतकी आशा महाराज. अहो सीता मातेचं सोडा, भगवान परमात्मा देखील आशेनं व्याप्त झालेला आहे. आशा उपजली अनंताशी, नीच वामनत्व आले त्याशी, आशेने दीन केले देवाशी. काय कथा करायची. बळीच्या दारामध्ये त्या ठिकाणी मला 3 पावलाची जमीन त्या ठिकाणी द्यावी अशी आशा बळीच्या समोर इच्छा व्यक्त केलेली. परिणाम काय झाला तर अखंड ब्रह्मांडाचा चालक मालक प्रभू परमात्मा त्याला देखील या आशेच्या पायी बळीच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून त्या ठिकाणी राहावं लागलं. वॉचमॅन, सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या ठिकाणी नोकरी करावी लागली. इतकी आशा त्या ठिकाणी दुःख देणारी आहे. पण या भक्तांच्या जवळ मात्र ही आशा नाही. तुकोबाराय म्हणतात की आशेच्या संबंधानं आम्ही देवापेक्षाही त्या ठिकाणी बलवान आहोत, श्रेष्ठ आहोत, देवापेक्षाही आम्ही त्या ठिकाणी बळी आहोत असं तुकोबाराय सांगतात. अंगी
त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी राहिलो निळा निराळी ठेवून आशा. आम्ही देवापेक्षाही श्रेष्ठ आहे का तर देव आशेला बळी पडलेला आहे. आम्ही मात्र त्या ठिकाणी आशेला बळी पडलो नाही. अशी आशा विरहित ज्यांचं जीवन आहे त्यांना त्या ठिकाणी काय म्हणावं? भक्त म्हणावं. ज्यांचं देहावरती उदास आहे अशा विरक्त अशा प्रकारचं ज्यांचं जीवन आहे त्यांना भक्त म्हणावं. अशा विरहित जीवन जे जगतात विरक्त अशा प्रकारची दशा ज्यांना प्राप्त झालेली आहे. कोणत्याही प्रकारची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये शिल्लक राहिली नाही. केवळ आणि केवळ देहावरती उदास होऊन जे जीवन व्यतीत करतात त्यांना त्या ठिकाणी खरे भक्त खरे संत म्हणावे की ज्यांचा विषय केवळ आणि केवळ नारायण झालेला आहे. अभंगाचं दुसरं विषय ज्यांचा विषय केवळ नारायण झालेला. दिनरजनी हाची धंदा गोविंदा
गोविंदाचे पवाडे एकच धंदा आहे महाराज. आणि तोही कसा आहे? गोविंदाचे पवाडे. आपले किती किती धंदे. सहज माणसं एकमेकाला बोलत असताना सांगत राहतात, अहो काय सांगू त्यांच्याबद्दल, कमी धंदे आहेत का त्यांचे. म्हणतो ना आपण, भक्ताचा एकच धंदा आहे आणि तोही दिनरजनी. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. सत जेव्हा पाहिलं तेव्हा रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. कधी पाहताना विठ्ठल 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 विठ्ठल. केवळ पांडुरंग ध्यानी, पांडुरंग कीर्तनात आलं बस तेवढं तेवढं पुरती, भजनात गेलं तेवढ्या पुरती, हरिपाठात गेलं देवळात गेलं तेवढं नाही. सदैव रात्रंदिवस ज्यांच्या चित्तामध्ये पांडुरंग ध्यानी, ध्यानात पांडुरंग, पांडुरंग मनी, मनात पांडुरंग, जागृत अवस्थेत पांडुरंग, स्वप्नी अवस्थेत देखील पांडुरंग. अहो एवढंच नाही, हे भक्त इतके अलौकिक आहेत ना की हे त्या ठिकाणी जिवंत आहेत. तोपर्यंत त्यांचा विषय नारायण आहेच, पण मरणोत्तर देखील ज्यांचा विषय नारायण आहे त्यांना भक्त म्हणावं. तोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत नारायण नारायण चालू आहे, पण मरणोत्तर ज्यांचा विषय त्या ठिकाणी नारायण त्यांना भक्त म्हणावं. वारकरी संप्रदायामध्ये संत मालिकेमध्ये एक महान संत त्या ठिकाणी जन्माला आले की ज्यांची भक्ती पाहून श्रीमंत श्रीमान जो अखंड ब्रह्मांडाचा चालक मालक परमात्मा आहे, त्या प्रभू परमात्म्याने त्यांच्या पत्नीचं बाळंतपण करावं असे थोर संत चोखोबा आहे. मंगळवेढ्याच्या पूर्वेकडे असणाऱ्या राजवाड्यात त्यांचं त्या ठिकाणी घर आहे. जेव्हा पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी नारायण नारायण. आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला नारायण नारायण म्हणण्याची मुभा आहे, मंदिरात जाण्याची मुभा आहे. तो काळ असा होता की आपल्याला त्या ठिकाणी मंदिरातही जाता येत नव्हतं. एकच वर्ण तो मंदिराचा अधिकारी होता, बाकी आपण कोणी नव्हतो. त्यांनाच त्या ठिकाणी पोथ्या वाचता यायचे, त्यांनाच वेद वाचता यायचे, त्यांनाच त्या ठिकाणी हरिभक्ती करता यायची, त्यांनाच त्या ठिकाणी
शास्त्र वाचता यायचं, त्यांनाच उपनिषदाचा अभ्यास करता यायचा, त्यांनाच रामायण महाभारत त्या ठिकाणी उडून पाहण्याचा अधिकार होता. हो, पण अशाही परिस्थितीमध्ये चोखोबाराय भगवान परमात्म्याची भक्ती करायची. इतकी उतुंग भक्ती, इतकी उतुंग भक्ती की मंदिरात त्या ठिकाणी जाता येत नाही म्हणून काय झालं तरी सुद्धा हरिभजन चुकवलं नाही. प्रभू परमात्मा इतका कृपाळू, कनवाळू, दयाळू की त्या चोखोबारायाकरिता मंदिरातून आणि त्यानं चोखोबारायांकडे जाऊन अशी चोखोबारायांची भक्ती. काही दिवसांनी मंगळवेढ्यामध्ये गाव कुसाचं काम चालू झालं आणि भक्ती केली तरी सुद्धा त्या ठिकाणी संसाराकरिता, पोट भरण्याकरिता काहीतरी बाबा काम धंदा करावा लागतो. अलीकडच्या कीर्तनकारांचं सोडून द्या, त्यांनी कीर्तनच हा धंदा केलाय, त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. परंतु काहीतरी पोटा पाण्याचं करावं लागते आणि म्हणून त्या मंगळवारच्या गावकुसाच्या कामाकरिता चोखोबाराही काम करायला जायला. बरेच त्या ठिकाणी मंडळी तिथं काम करीत होती. काम करता 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 बरेच दिवस गेले आणि एक दिवशी भिंत कोसळली. महाराज, मला काय सांगायचंय की जिवंत असताना नारायण विषय यात नवल नाही, मरणोत्तर देखील विषय नारायण. भिंत कोसळली आणि त्या भिंती खाली चोखोबाराय मृत्युमुखी पडले. चोखोबारायांचा निर्वाण अशा प्रकारे झाला. पांडुरंग परमात्म्याला बातमी कळाली. पांडुरंगाने सांगितलं नामदेवरायांना की नामा, अरे माझा प्रिय भक्त आहे, माझा सखाय चोखोबाराय. तेव्हा चोखोबारायांना माझ्या जवळ त्या ठिकाणी समाधी दिली पाहिजे. याच्याकरिता तुम्ही काय करा, चोखोबारायांची हाडं देऊन या. नामदेवराय गेले, तिथं पाहिलं तर बरेच लोक मेलेले होते. नामदेवराय पुन्हा उदास होऊन देवाकडे आले. देवाला विचारलं, देवा हाडं घ्यायला गेलो, परंतु चोखोबारायांची हाडं नेमकी ओळखायची कशी? देवानं सांगितलं की तो असा पक्का भक्त होता. तो काय फक्त कीर्तन शब्दापुरती माळ घालणार नव्हता. कालेची हांडी फुटली काही काही माळ तोडून टाकतात, असे बरेच माळ करी. सप्त्याला बिना उभा राहिला का माळ घालायची. आणि तुका म्हणे हाती ठोका म्हटलं इकडे येणं लगेच शांतून तोडून टाकायची. असे त्या ठिकाणी तेव्हा जा तिथं परत नामदेवा सगळे हाड चेक करायचे, तपासायचे. हाड उचलायचं, कानाला लावायचं. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा कोणी येईल ते हाड माझ्या चोखोबारायांचं हाड आहे. मला एवढंच सांगायचंय. ज्यांचा विषय नारायण इतक्या उच्चतम स्थितीला पोहोचला की मरणोत्तर त्या भक्तांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात, याला ठिकाणी भक्त म्हणावं. ज्या गौऱ्यांना जनाबाईनं स्पर्श केला त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या, याला त्या ठिकाणी भक्त म्हणावं. आपण कोणाला तरी भक्त म्हणतो बरं का, आणि ही सर्वात मोठी आपली फसवणूक आहे. चांगला बोलणारा, चांगला दिसणारा, कडक इस्त्रीतला, चांगल्या गाडीतून येणारा एखादा बुवा बाबा आपल्याला दिसला का आपण त्यांना भक्त म्हणतो, त्यांना संत समजतो आणि त्यांच्याकडून माळ घालून घेतो. तो बाबा त्याचंही वाटलं करतो, याचंही वाटलं करतो. नाही, कपड्यावरून, गाडीवरून, बाबाच्या जाडीवरून, बाबाच्या दाढीवरून भक्त आणि संत ओळखता येणार नाही, कदापि नाही. ते शक्य नाही. आणि म्हणून ज्यांना त्या ठिकाणी आपण भक्त म्हणतो त्यांना तुकोबाराय कदापि भक्त म्हणणार नाही. कारण असे बरेच भक्त ज्यांची हवा खात बसले, त्यांना त्या ठिकाणी भक्त म्हणता येणार नाही. ज्यांचा विषय नारायण झालेला आहे, केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये नारायणाशिवाय बाकी त्यांना दुसरं काही आवडत नाही. त्यांना जन आवडत नाही, धन आवडत नाही,
माता पिता आवडत नाही. आणि सांगू तुम्हाला, भक्ती क्षेत्रामध्ये जन धनाच्या नादी माणसानं लागू नये. कारण हे जग इतकं वाईट आहे महाराज. जुने लोक आपण म्हणायचो आणि आताही म्हणतात तुम्ही, या जगाच्या कुठं नादी लागतात ते घोड्यावर बसून देणार नाही, पायी चालून देणार नाही. तुका म्हणे जग दुतोंडी राहा सावध, बहुता छंदाचे बहु असे जग वाटू नये म्हणत आहे त्यांचे ठाई. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देहू गावामधला सर्व समाज सोडायचे आणि एकांतात भंडाऱ्या भाषेत वारड्यावर भजन करायला जायचे. कशा करिता? जनाचा त्याग तुकोबाराय का करतात? तुकाराम महाराज म्हणतात या जनाच्या भानगडीत पडून परमार्थ होत नसतो. एक सांगू का तुम्हाला, परमार्थातली प्रत्येक क्रिया, बाबा नीट ऐका, परमार्थातली प्रत्येक क्रिया जगाला आवडेल म्हणून नाही करायची, देवाला किती आवडेल म्हणून करायची. विठ्ठल प्रत्येक क्रिया, प्रत्येक साधना परमार्थातली माझ्या ज्ञानोबारायांना किती आवडेल, माझ्या तुकोबारायांना किती आवडेल, माझ्या पांडुरंगाला किती आवडेल, माझ्या हनुमंतरायांना किती आवडेल म्हणून करायची. जगाला किती आवडेल म्हणून नाही करायची. गंध लावायचा ना तर देवाला किती आवडेल म्हणून लावायचा. लोक देवाला आवडेल म्हणून नाही लावती. थोडा वागणं झाला का परत पुसतात लोक काय म्हणतील. आपला परमार्थ चाललाय, लोक काय म्हणतील याच्यावर, देव काय म्हणेल याच्यावर परमार्थ केला पाहिजे. आणि तेव्हा तो परमार्थ सिद्ध अवस्थेला प्राप्त होईल. जगाच्या काय पाठीमागे लागायचं. जग काही म्हणेल महाराज. जग असं आहे महाराज, पूजा करायला जर पसारा मांडून बसलं, तुकोबारायचा फार लांबलचक 6 चरणाचा अभंग गाथेमध्ये पसारा मांडून पूजा करायला बसलो तर लोक म्हणतात काय पसारा मांडून बसलाय. आणि एखादा पूजा न करणारा असला तर लोक म्हणतात हा नास्तिक आहे, याच्या कुठं नादी लागतात. लग्न न करणाऱ्याला म्हणतात हा नपुंसक आहे, आणि जो लग्न करायची घाई करतो त्याला म्हणतात याला माज आलाय, वाचलाय हा. ऐसा हा लौकिक कला राखविना पतित पावना देवराया. बहु बोलत आता म्हणती हा वाचाल, न बोलता म्हणती गर्विष्ठ. बराच बोलायला लागला तर लोक म्हणतात काय अनंत वाचाल बरळती बरळ. मातीचा असतं तो फुटून गेला असतं, आणि बोलणारच नाही तर म्हणतात अहो त्याच्यासारखा गर्विष्ठ दुसरा कोणी नाही. लोक घोड्यावर बसू देत नाही आणि पायी चालवतात. चांगले करू देत नाही, वाईट करू. लोकांच्या नादी लागायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात की त्यातून या जगभक्ती करा. जनाचा त्याग करून त्या ठिकाणी भक्ती केली पाहिजे. आणि असे हे जे संत आहेत ना, हे जगाचा त्याग करतात. जग काय म्हणेल, समाज काय म्हणेल याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. म्हणून त्यांना जग आवडत नाही, धन आवडत नाही. कारण धन अनर्थाला कारणीभूत आहे. धनाची या मागे काही काळाचा म्हणून या संग खोटा त्याचा जगद्गुरु तुकोबारायांना जे धन पाठवलं, तुकोबारायांनी ते धन परत पाठवलं नाही का. ज्या राजांची आता उद्या परवा जयंती आहे, त्या राजांनी जगद्गुरु तुकोबारायांची कीर्तनातून काही मावळे राजांच्या फौजेमध्ये जायचे हा इतिहास आहे. तुकोबाराय केवळ तुकोबारायांनी आपल्याला टाळ वाजवायला, वीणा वाजवायला, भजन करायला शिकवलं नाही. त्या काळामध्ये गुलामगिरीत असणारा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्वप्नपूर्ती करिता तयार करण्याचं काम देखील त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या कीर्तनाद्वारे केलं. आणि मग परिसरातली काही तरुण बाळमुली मुलं तिथे गेली की ते राजांना सांगायची की आम्हाला तुकाराम बुवांनी पाठवले. छत्रपतींना वाटायचे कोण आहे हा तुकाराम बुवा, आणि म्हणून जरा चौकशी केली तर अगदी आर्थिक परिस्थिती ढासळलेली. म्हणून जर स्वराज्य निर्मिती करता एवढं महान कार्य जगद्गुरु तुकोबाराय कीर्तनांच्या द्वारा करीत असतील तर तुकोबारायांची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी आपण सांभाळली पाहिजे. आणि म्हणून तुकोबारायांना त्या ठिकाणी काही आर्थिक सहाय्य व्हावं म्हणून धन पाठवलं महाराज. तुकोबारायांनी ते धन स्वीकारलं नाही. अहो ज्या शिळेवरती ते धन ठेवलं ना, त्या शिळेवरती देखील तुकोबारायांनी बहिष्कार टाकला. नंतर ती शिळा पुन्हा इंद्रायणी जाऊन स्नान करून आली, पवित्र होऊन आली. नावडे जल धन माता पिता आवडत नाही महाराज. जन आवडत नाही, धन आवडत नाही, ठीक आहे, पण त्यांना आई वडीलही आवडत नाही.
नाही ही कोणती भक्ती, हे कोणते भक्त. कारण आई वडिलांसारखं दैवत नाही का. हो, सगळं तीर्थाचे धुरेचे एका माता पितरे तया सेवेची शरीरे किरचिचे दोन किजे. हो, ज्ञानोबरायांनी तशा प्रकारची ओवी ज्ञानेश्वरीत आई वडिलांची महती सांगणारी ओवी आहे. आणि मग तर तुकोबाराय म्हणतात की त्यांना जन आवडत नाही, धन आवडत नाही, त्याप्रमाणे माता पिता. पण कोणते माता पिता, तर जे माता पिता परमार्थाला आडी येतात असे माता पिता आवडत नाही. असे माता पिता आवडत नाही की जे परमार्थाला आडी येतात, परमार्थाला आई वडिलांची सेवा ते करतात. पण जे माता पिता म्हणून प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्यमाता बिंदू भरते केली, हे सगळे भक्त आहेत ना. प्रल्हादानं आपल्या वडिलांना त्या ठिकाणी मानलं आहे. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, विभीषणानं रावणासारख्या भावाचा त्याग केला. राज्यमाता बिंदू भरते केली, भरताने स्वतःच्या आईचा त्याग केला. का तर हे माता पिता आणि परमार्थाच्या आड येत होते म्हणून हे आवडत नाही. नावडे जन धन माता पिता. आणि मग जे असे भक्त जे आहेत की ज्यांचा विषय नारायण झालेला आहे, केवळ आणि केवळ इतर त्यांना दुसरं काही आवडत नाही. माता आवडत नाही, पिता आवडत नाही, जन आवडत नाही, धन आवडत नाही. त्यांचा विषय केवळ नारायण. त्यांना जर काय आवडत असेल तर आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग कुंडलिक, हा त्यांचा आवडीचा विषय. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी भक्त म्हणावं. ज्यांचा विषय नारायण झालाय, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता विठोबा
नाही. असे जे भक्त आहेत त्या भक्तांचं निर्वाण प्रसंगी भगवान परमात्मा त्यांना सहाय्य करतो. कोणत्याही प्रकारचं संकट या भक्तांवरती भगवान येऊ देत नाही. अभंगाचं तिसरं चरण. निर्वाणी गोविंद निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येतील. असे जे भक्त आहेत त्यांच्या निर्वाण प्रसंगी भगवान परमात्मा त्यांना सहाय्य करतो. कोणत्याही प्रकारचं संकट जर त्यांच्यावरती आलं तर त्यांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचं काय करतो, रक्षण करतो. मागे पुढे उभा राही सांभाळी आलिया आघात निवा देवाचे मागे पुढे देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सामर्थ्यपण प्रार्थाचे करीत असू. म्हणजे अर्जुन आणि त्या अर्जुनाच्या पुढे उभं राहून आणि महाभारताच्या युद्ध प्रसंगी अर्जुनाला त्या ठिकाणी काय केलं, बाह्य केलं, अर्जुनाचं रक्षण केलं. आणि द्रौपदी मातेच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी मला वेळ नाही आपल्याला संपवायचंय. आपल्याला सर्वांना कथा माहितीये. तेव्हा महाभारताच्या शेवट त्या प्रसंगी वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदी मातेचं त्या ठिकाणी
सांभाळ भगवान परमात्म्यानं वस्त्र पुरवून केला मागे पुढे उभा राई सांभाळीत आलिया आघात निवारा देवाचे मागे पुढे काहीच साकडे पडले निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडले तुकोराय आम्हाला या इत्यंभूत चिंतनाद्वारा खऱ्या भक्तांची लक्षणं आमच्या लक्षात आहे आता आम्ही त्या ठिकाणी भक्त ओळखताना आमची फसवणूक होणार नाही परंतु या भक्तांचा परिचय याद्वारा आम्ही करू पण नेमकी परमार्थ कसा करावा याचं काही मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करावं ते मार्गदर्शन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवट
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांना शेवटच्या चरणामध्ये माणसानं परमार्थिक जीवन व्यतीत करीत असताना काय करावं, कसं राहावं याचं मार्गदर्शन करतात. महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, सत्य कर्माला साह्य व्हावं. आणि जर साह्य होता येत नसेल तर जो कोणी ते सत्य कर्म करीत असेल त्याला त्या ठिकाणी त्या कर्माच्या संबंधाला भीती घालू नये. आणि तसा जर कोणी प्रयत्न केला, घातलिया भय नरकाला गेल्याशिवाय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जलधर ज्ञानेश्वर. गोड अशा प्रकारचं नियोजन आपण कितीतरी काळापासून करीत आहात. दीर्घ काळापासून संपन्न होतो असणारा हा उत्सव. एक सांगू का, या उत्सवात दोन गोष्टी, दोन मुहूर्त येतात, दोन घटना फार महत्वाच्या. त्या तुकोबारायांच्या संबंधाने काल हा उत्सव सुरू झाला, बरोबर. पंचमी ते द्वादशी हा उत्सवाचा काय काल. पंचमीला जगद्गुरु तुकोबाराय अवतीर्ण झाले, म्हणजे काल जगद्गुरु तुकोबारायांची जयंती झाली. तुकोबारायांचा एक जन्म वसंत पंचमीला झाला आणि एक जन्म माघ शुद्ध दशमीला झाला. गुरु दीक्षा, गुरु अनुग्रह प्राप्त होणं म्हणजे जन्माला येण्यासारखंच आहे. तुकोबाराय देह स्वरूपानं पंचमीला जन्माला आले आणि तुकोबाराय आत्मिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या तुकोबाराय माघ शुद्ध दशमीला जन्माला. हे दोन्ही घटना आणि या दोन्ही घटनेचा समन्वय आपल्या उत्सवामध्ये आलेला आहे. मला वाटतं मठाचा सप्ताह आणि हा एकच त्या ठिकाणी मुहूर्तावरती होतोय. अशा प्रकारे त्या ठिकाणी मठाचाही सुंदर अशा प्रकारचे कार्यक्रम चालू आहे. आणि हा इगतपुरी तालुका म्हणजे जोग महाराजांचा बालेकिल्ला आहे. जोग महाराजांमुळेच त्या ठिकाणी आपल्या इगतपुरी तालुक्याला भक्ती कळाली, संप्रदाय कळाला, वारकरी संप्रदाय कळाला. आजही त्या ठिकाणी गुरुवर्य बाबांच्या द्वारा आणि हा इगतपुरी तालुका अगदी त्या ठिकाणी भक्तिमय आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचं नियोजन आपण करीत आहात. आज सगळीच मंडळी वेळ झाला तरी सुद्धा आणि शांत चित्तानं आपण सर्वांनी कीर्तन श्रवण केलं. दोन्ही पक्वाचे सर्वच गायक वादक आणि आनंद वाटला या ठिकाणी येऊन. तेव्हा सर्व ग्रामस्थांना पुनश्च एकदा त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि
कीर्तन सेवा त्या ठिकाणी संपवतो. ज्या तुकोबारायांनी आपल्याला एक गोड अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं त्या तुकोबारायांचं 2 मिनिटं भजन करा. तुकाराम तुकाराम Thank you.